नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सध्या तर सरकार उद्योग शहरात विमान कंपनीच्या राज ठाकरेंची बाबा आढावांसाठी भाऊक पोस्ट केंद्र सरकारला सुनावला. आढावांसारखी माणसं परत या राज्यात कधी होतील माहिती नाही, पण ती घडवण्याची शक्ती या भूमीत नक्की आहे, अशा भावना व्यक्त करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण केली. या निमित्तानं त्यांनी संघटित आणि असंघटित कामगारांच्या प्रश्नांबद्दल खंत व्यक्त केली. सध्याची सरकार तर उद्योगांना शरण गेली आहेत, ते उद्योगांना शिस्तही लावू शकत नाहीत, असे खडे बोल राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावले. बाबा आढाव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटलंय की ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या बाबा आढावांचं निधन झालं. महाराष्ट्रानं या देशात समाज प्रबोधनाचा सज्जड पाया घातला आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं मोहोळ तयार केलं. त्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव बाबा आढाव. ठाकरे म्हणाले, हल्ली अशी माणसं तयार होत आहेत का? बाबा आढाव हे पेशानं डॉक्टर, पण डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात ढकलून घेतला. महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेली माणसं उच्च शिक्षित, आणि जर त्यांनी त्यांच्या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं असतं तर तितकीच मोठी कारकीर्द घडवू शकली असते. अशी माणसं सामाजिक क्षेत्रात आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला आकार दिला. हल्ली अशी माणसं तयार होत आहेत का माहिती नाही. हल्ली सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणारे, स्वतःचे तशा नावाचे फ्लेक्स लावणाऱ्यांचा सुळसुळाट आहे, असं राज ठाकरे म्हणाले. पुढे राज ठाकरे म्हणतात, असो पण रिक्षा पंचायत असो, हमाल पंचायत असो, की 1972 साली एक गाव एक पाणवठासाठी उभी केलेली चळवळ असो, की 1969ला राज्यात मंजूर झालेला महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा असो, हे बाबांचं मोठं योगदान. बाबा आढावांनी संपूर्ण आयुष्य कष्टकरी, असंघटित कामगार आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी संघर्ष उभा केला. आताची सरकार उद्योग शरण शिस्तही लावू शकत नाही. राज ठाकरे यांनी इंडिगोच्या गोंधळावर बोट ठेवत केंद्र सरकारलाही सुनावलंय. आर्थिक उदारीकरणाच्या नंतरच्या काळात कामगारांचं आणि श्रमिकांचं शोषण करणारी एक नवी व्यवस्था आता जन्माला आली आहे आणि जिला सरकारचं समर्थन आहे. सध्या तर सरकार ही उद्योग शरण आहे आणि कामाचे तास, वेळा याबाबत सरकार उद्योग जगताला शिस्त देखील लावू शकत नाही. हे नुकत्याच विमान कंपनीच्या उदाहरणातून दिसलंय. यामुळं संघटित असो की असंघटित कामगार किंवा नव्याने उदयाला येत असलेला, ज्याला गिग वर्कर म्हणता येईल, असे सगळेच असुरक्षिततेच्या गर्तेत सापडलेत, असं म्हणत राज ठाकरेंनी केंद्राच्या धोरणावर निशाणा साधलाय. बाबा आढावांची एकूणच समाजकारणाकडे बघण्याची भूमिका व्यापक होती आणि त्यामुळेच ईव्हीएमच्या विरोधात वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. हे खरं समाजकारण जे NGO संस्कृती उदयाला येण्याच्या आधीच्या काळातलं, जिथं प्रत्येक विषयात मतं होती आणि ठोस भूमिका होती. बाबा आढावांसारखी माणसं परत या राज्यात कधी होतील माहिती नाही, पण ती घडवण्याची शक्ती या भूमीत नक्की आहे. त्यामुळं अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा. बाबा आढावांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात राज ठाकरेंनी बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.